नमस्कार, मी विनोद जाधव. बऱ्याच दिवसातून आता व्हिडिओ बनवायची वेळ आलेली आहे. मार्केट बरेच दिवस झाला खाली येते. मार्केटचा रिसेंटचा आहे 26,200 पासून मार्केट आज 23,300 पर्यंत आलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 3,000 पॉईंटची मुवमेंट दिलेली आहे. म्हणजे मार्केटने हायर लेवलपासून 15% करेक्शन दिलेलं आहे. तर याचा अर्थ काय? आता मार्केट काय होऊ शकतं? तसं पाहायला गेलं तर मार्केटने 200 दिवसांचं मूव्हिंग ॲव्हरेज क्रॉस केलेलं आहे. म्हणजे खालच्याच लेवलला जाण्याची शक्यता आहे. बरं, खाली आलं तर कितपत खाली येईल याची आपण पहिलं पाहूया. सगळ्यात पहिलं जर आपण पाहिलं तर 22,800 पर्यंत निफ्टी यायला पाहिजे. तिथेच त्यांनी होल्ड करून परत वरती जायला पाहिजे. पण ते जर ब्रेक केलं तर मार्केट 21,500 पर्यंत यायची शक्यता दाट आहे, जे की खूप दिवसापासूनचा लो आहे. 21,500 21,200 21,500 आणि 21,200च्या वेळेस मार्केटमध्ये बाईंग भरपूर येणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये घाबरू नका. बाय ऑन डिप्स हीच रॅली असेल. बाय ऑन डिप्स ही स्ट्रॅटेजी ठेवा. मार्केटने 200 दिवसांचा मूव्ही ॲव्हरेज ब्रेक केलेला आहे, याचा अर्थ मार्केट खाली यायची शक्यता जास्त आहे. सो मार्केटमध्ये आत्ता या लेवलला बाईंग जास्त करू नका आणि मार्केट खाली यायच्या उद्याच्या लेवल. उद्या जर आपल्याला बाईंग करायचं असेल तर मार्केटमध्ये 23,374च्या वरती निफ्टी राहिला तर बाय करा. पहिलं टार्गेट राहील 23,481 आणि दुसरं टार्गेट राहील 23,616. पण जर 23,374च्या खाली मार्केट राहिलं, म्हणजे 23,374च्या खाली मार्केट राहिलं, सो द फर्स्ट टार्गेट इज 23,241 आणि 23,130. हे दोन टार्गेट्स निश्चित असतील. मार्केटमध्ये बाईंग आहे, पण ती जास्त नसल्यामुळं, FIची सेलिंग जास्त असल्यामुळं मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जास्त आहे. त्यात भर टाकली अदानी ग्रुपच्या न्यूजने, त्यात भर टाकली सोन्याने, त्यात भर टाकली डॉलर्स वाढलाय जाणे. त्यामुळे मार्केटमध्ये सेलिंग जास्त येऊ शकतं. बँक निफ्टी ही यानेही 200 दिवसाचं मूव्हिंग ॲव्हरेज टच केलं आणि वरती गेलाय, क्रॉस नाही केलेला. हा सपोर्ट घ्यायची इच्छा बाळगतो. तर उद्यासाठी आज बँक निफ्टीने जवळजवळ 865 पॉईंटची मुवमेंट दिली वरती आणि खाली. उद्या बँक निफ्टीला बाय करायचं असेल तर कुठल्या लेवलच्या वरती बाय करावा? तर 50,270, जो की आजची क्लोजिंग आहे 50,270च्या वरतीच आहे. म्हणजे याचा अर्थ काय? उद्या बहुतेक बाईंग याची शक्यता असेल. इंट्राडेमध्ये बाईंग करा. पहिलं टार्गेट बँक निफ्टीचं राहील 50,700 आणि दुसरं टार्गेट राहील 51,100. सेम खालच्या लेवलला जर पकडलं तर 49,888 स्टॉप लॉस राहील. जर आपल्याला बाय करायचं असेल तर 888 स्टॉप लॉस ठेवून 49,888 स्टॉप लॉस ठेवून बाय करा. रिलायन्स तर खालीच येतोय. रिलायन्सचं काही खरं वाटत नाही आता. रिलायन्सने बोनस दिल्यानंतर बऱ्यापैकी खाली आलेला आहे तो. या लेवलला काय करायला पाहिजे? तर माझ्या मते रिलायन्समध्ये परत पुढे जाऊन 2 वर्षानंतर डीमर्जची न्यूज आहे. सो रिलायन्स हा जर लॉंग टर्मसाठी कराल तर बाय करा, बिंदास बाय करा, काहीच प्रॉब्लेम नाही. अदानी ग्रुप अवॉइड करा, बाकी सगळं बाय करा. अदानी ग्रुपमध्ये खूप पिटाई होणार आहे पुढे जाऊन सुद्धा, असं एकंदरीत दिसत आहे. त्यानंतर माझे 2 फेवरेट शेअर MCX वरती, CDSL वरती 1700 पुन्हा जाऊ शकतो. CDSL डबल टॉप बनवलाय, बहुतेक हा ब्रेक करायची शक्यता आहे. बऱ्याच ब्रोकिंग फर्ममधून 1700ची लेवल आलेले आहे, त्यामुळे बाय करा. ॲक्सिस बँक बाय करायला हरकत नाही. इथून फर्स्ट टार्गेट जर पकडाल तर तुम्हाला 1160चं टार्गेट, त्यानंतर पकडाल तर 1180चं टार्गेट जाईल. BSE माय फेवरेट शेअर वन ऑफ द. हे शेअर BSE, MCX आणि CDSL हे सगळ्या शेअरचं जर मला टार्गेट विचारत तर प्रत्येक शेअरचं टार्गेट 10,000 असेल. त्याप्रमाणे तुम्ही गुंतवणूक करा आणि या शेअरमधून बाहेर पडण्याचा विचार करू नका. आज DLFने चांगली रेंज दिली, चांगलं बाउन्स बॅक दिलेला आहे. DLFने या लेवलपासून म्हणजे 750 पासून 3 ते 4 वेळा बाउन्स बॅक दिलेला आहे. सो ही लेवल बाय करण्यासारखे आहे. DLF इथून परत वरती जायची शक्यता आहे. फर्स्ट टार्गेट DLFच्या 800च्या वरती राहील. NCC अक्युमुलेट करा, काही हरकत नाही. NCC इथून बाय करायची शक्यता म्हणजे बाईंग येईल. HFCL बाय करा, काहीच प्रॉब्लेम नाही. सो दॅट असे काही शेअर्स बाय करा ज्यात प्रॉब्लेमची शक्यता फार कमी आहे. अवॉइड अदानी ग्रुप, अवॉइड न्यूज बाय शेअर्स. सो बाय ऑन डिप्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी इन दिस मार्केट. बाय ऑन डिप. दिलेल्या माहितीवर समाधान असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. मित्रांना पाठवा. धन्यवाद.